येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. पुणे हॉस्पिटल बॉम्ब सदृश वस्तू प्रकरणात सोलापूरच्या आरोपीला पोलीस कोठडी. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये बॉम्ब सदृश वस्तू ठेवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिवाजी राठोड या मूळच्या सोलापुरातील कवठे इथं राहणाऱ्या आरोपीला आज न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कालावधीत आरोपीनं हॉस्पिटलमध्ये वस्तू कशी ठेवली, त्यामागील उद्देश काय होता, तसंच या प्रकरणात अन्य कोणी सहभागी आहे का याचा सखोल तपास केला जाणार आहे. दरम्यान हॉस्पिटलमध्ये आढळलेली वस्तू बॉम्ब सदृश असल्यानं शहरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. बॉम्ब शोधक पथकानं घटनास्थळी तपास करून परिस्थिती नियंत्रणात आणली होती. आरोपीचा सर्व इतिहास पोलीस तपासत आहेत. सोलापुरातील विडी घरकुल भागातील सग्गम नगरात असलेले SBI बँकेचे ATM मशीन चोरट्यांनी पळवून नेलं. सोलापुरातील मार्कंडेय जलतरण तलावाच्या दुरावस्थेबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी केली पाहणी. नीट पेपरफुटी प्रकरणात PV कुलकर्णी याला अटक केल्यानंतर आता CBIनं पुण्यातून जीवशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना केली अटक. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात. 29 मे पर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावीत, अशी त्यांची मागणी. जेलमध्ये बसून अशोक खरातची कमाई सुरूच. कुंभमेळा रिंग रोडसाठी जमीन गेली. 3 कोटींचा सरकारी मोबदला मिळणार. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888822. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. भारताला दुष्काळ आणि भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार. सुपर एल निनो मे जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता. हिवाळ्यापर्यंत प्रभाव. मान्सून कमकुवत होण्याची भीती. जनगणना 2027 अंतर्गत आजपासून राज्यात घर यादी आणि गृहगणनेला सुरुवात. प्रक्रिया 14 जून पर्यंत राबवली जाणार. आता वाळू घाटातील एकूण वाळू साठ्याच्या 10% वाळू घरकुलांसाठी देणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. राज्यात 2031 पर्यंत नवीन औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयांना स्थगिती. राज्य उच्च शिक्षण आणि विकास आयोगाच्या बैठकीत निर्णय. भारतीय वस्तूंवर कर आकारणं नेपाळ सरकारला महागात. सर्वोच्च न्यायालयानं बालेन शहांच्या आदेशाला दिली स्थगिती. राजमुद्रा रेसिडेन्सी फेज 3 इंडिव्हिज्युअल लक्झरी बंगलो. स्टेप इनटू युअर ओन स्पेस. प्रीमियम बंगलो प्रोजेक्ट ॲट प्रीमियम लोकेशन. राजमुद्रा रेसिडेन्सी फेज 3, बाळासाहेब ठाकरे चौक, नियर CNS हॉस्पिटल, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. टॉक टू अस ऑन 7066942570 or 8855055533. एन्जॉय लक्झरी लिव्हिंग स्पेस. खाद्यतेलाच्या किमतीत 20 रुपयांची वाढ. पश्चिम आशियातील युद्धाचा परिणाम. पुण्यातील भोरच्या बनेश्वर जंगलात स्वर्ग नर्तक दुर्मिळ पक्ष्याचं दर्शन. पर्यटकात आकर्षण. सरकारकडून नशामुक्त भारतासाठी कटिबद्ध. अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून 182 कोटींचे कॅप्टागॉन जप्त. एका सिरियन नागरिकाला अटक. अमित शहा यांची माहिती.
देशावरील आर्थिक संकटाचा दाखला देत माजी मंत्री आणि बुलढाण्याचे माजी आमदार सुबोध सावजी यांनी स्वतःसह सर्व आजी माजी लोकल प्रतिनिधींचं मानधन वर्षभर गोठवण्याची पंतप्रधानांकडे केली मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेदरलँडमध्ये ढोल ताशांच्या गजरात स्वागत. मोदी हे आपल्या 5 देशांच्या युरोप आणि आखाती दौऱ्याचा भाग म्हणून नेदरलँडच्या दौऱ्यावर आहेत. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हावरून धार्मिक वाद. बोधचिन्हाचा वाद आता थेट मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं 10 लाख साधू, 1000 एकरावर साधूग्राम. नाशिक शहराच्या वेशीवर तब्बल 118 हेक्टर जागेवर पार्किंगचं नियोजन, प्रशासन सज्ज. केरळमध्ये मान्सून आगमन 5 दिवस आधीच. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरही पावसाळी वातावरण. हवामान विभागाचा दिलासादायक अंदाज. पाकिस्तान भारतविरोधी कारवाई करत राहिला तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यांनी हे तात्काळ थांबवायचंय की नामशेष व्हायचंय हे ठरवावं. भारताचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला दिला इशारा.